तुम्हाला जर बिझनेसमध्ये ग्रो अप करायचं असेल तर नंबर 1 वरती पायराईट जातो आणि सीट्रिन जातो त्याच्या बरोबरीने. पायराईटला जास्त हे दिलं जातं, पण सीट्रिन पण तितकंच महत्त्वाचं आहे. पुष्कराजचं सबस्टिट्यूट म्हटलं तरी चालेल, म्हणजे त्याच्याऐवजी असं म्हटलं तरी चालेल. तर तो पुखराज म्हणून जो त्याला आपण म्हणू शकतो की हे गुरुबळ वाढवू शकतो. पायराईट जसं कामाचं आहे तसंच सीट्रिन पण आहे. तर ह्याचे एकत्र फॉर्ममध्ये तुम्ही ठेवलात, त्याचे रॉ फॉर्ममध्ये ठेवा किंवा त्याचे ब्रेसलेट्स घाला, त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. पण मनीला जेव्हा अट्रॅक्ट करायचं आहे, खूप लोक म्हणतात की मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट माई कसं घालायचं. तर ॲक्च्युली मनी मॅग्नेटमध्ये ना 4-5 प्रकारचे क्रिस्टल्सचे बीड्स आहेत, ज्याच्यामध्ये क्लिअर क्वार्ट्ज आहे, पायराईट आहे, सीट्रिन आहे, हेमाटाईट आहे, असे कॉम्बिनेशन आहे ते. हे जे मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट आहे हे तुमच्या मनीला अट्रॅक्ट, जेव्हा लोक विचारतात की बाबा सगळ्यात नंबर 1 कुठला ब्रेसलेट आहे, तर मनीला अट्रॅक्ट करणं, मनीला मॅग्नेट करणं, हे मनी मॅग्नेट म्हणून एक ब्रेसलेट आहे ज्याच्यामध्ये मल्टी कलरचे बीड्स आहेत. हे तुम्ही वेअर करा. जर तुम्हाला पायराईट वगैरे जमलाच नाही, समजा नाहीच म्हणत, तर सरळ तुम्ही, कारण त्याच्यामध्ये पायराईट पण येतो, त्याच्यामध्ये सीट्रिन पण आहे, त्याच्यामध्ये ग्रीन व्हेंचुरिन पण आहे, क्लिअर क्वार्ट्ज पण आहे, हेमाटाईट पण आहे. तर हे सगळे मनीला अट्रॅक्ट करतात. हेमाटाईटचा रॉ जर असेल तर तो जर तुम्ही तुमच्या जिथे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या फ्रंटला किंवा तुमच्या टेबलवरती ठेवला तर तुमच्या क्लायंटला अट्रॅक्ट करतात. तर हेमाटाईटबद्दल लोकांना तेवढं माहिती नाही आहे. असे अनेक स्टोन्स आहेत त्याबद्दल लोकांना माहिती नाही, जे की प्रचलित आहेत तेवढ्यावरतीच लोकांचा फोकस आहे. तर असा मला कोणतं क्रिस्टल सांगा जे नेगेटिव्हिटीला पण दूर ठेवेल. परत आजकाल म्हणजे लोक डायटिंग वगैरेवरती लक्ष देत आहेत, वेट लॉस वगैरे करण्यावरती, तर अशा गोष्टीसाठी कोणता क्रिस्टल आहे का? तुम्ही हा प्रश्न खूप छान केला. मला अजून एक गोष्ट ह्याच्याबद्दल सांगायची जी की आपली मिस होणार होती. पहिली गोष्ट तर तुम्हाला निगेटिव्हिटीपासून वाचायचं आहे. कुठलीही असू शकते, नजरबाधा आहे ते, किंवा कोणीतरी काहीतरी करणी केली वगैरे, ह्याच्यासाठी सगळ्यात नंबर 1 वरती ब्लॅक टुर्मिलिन जातो, ब्लॅक ऑनिक्स आहे, सुलेमानी हकीक आहे. हे तिन्ही क्रिस्टल तुम्ही वापरू शकता. मग ते ब्रेसलेटच्या फॉर्ममध्ये वापरा, तुम्ही रॉ फॉर्ममध्ये वापरा किंवा त्याचे टंबल्स वापरा.